आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। मंदिराच्या संवर्धन जतनाचा प्रश्न गेले अनेक दिवस धगधगत असताना त्यावर कोणालाही बोलायला वेळ नाही, कसं बघता एकंदरीत याकडे? एकंदरीत जर बघितलं गेल्या जवळपास एक महिनाभर जो आहे अंबाबाई मंदिराचं संवर्धन चालू आहे, या विरुद्ध सर्व हिंदुत्ववादी संघटना, सकल हिंदू समाज यांनी एक लढा उभा केलेला आहे की जो चुकीचं काम चाललंय, निश्चितपणानं ज्याची चुकी असेल त्याला प्रायश्चित मिळालं पाहिजे आणि ज्या चुकीचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध अनेक वेळा केलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही सातत्याने गेले 8 दिवस प्रयत्न करत होतो की या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी या आई अंबाबाईसाठी एक 5 मिनिटं आपल्याला मिळावीत, पण यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला त्यांच्याकडून किंमत मिळाली नाही किंवा टायमिंग मिळाली नाही। दुर्भाग्य आहे, काल जे मुख्यमंत्री या ठिकाणी आले हे संपूर्णपणे कोल्हापुरामध्ये फक्त रिबीन कापायसाठी आले होते आणि ज्या वेळेला आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं होतं की ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं, SIT नेमावी आणि सर्वांच्यावर सर्व कारवाई करावी। आज मला असं वाटतंय की जाणून बुजून ज्या पद्धतीनं आई अंबाबाईचं मंदिर प्लास्टिक मध्ये झाकलं गेलेलं आहे, किती दुर्दशा झालेली आहे, ही निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांना समोर जायला नको म्हणून इथल्या लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून हा अंबाबाईला तिकडे नेण्याचा विषय टाळलेला असा या ठिकाणी एकंदरीत आम्हाला संशय येतोय। निश्चितपणानं याचा आम्ही पाठपुरावा करणारच। इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आई अंबाबाईसाठी निस्वार्थीपणे निश्चितपणानं लढा चालू ठेवू। जे जे दोषी असतील आई अंबाबाईला आज आम्ही साखडे घालतो। आई अंबाबाई जे जे तुझ्या आडवे येतील त्यांना तू निश्चितपणे प्रायश्चित कर, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। पुन्हा एकदा मी मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी या करोडो लाखो आई अंबाबाईच्या भक्तांच्याकडून जेवढी निंदनीय आहे तेवढी निंदा करण्याचे थोडंच आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।